या विचारमंचावर उपस्थित असणारे आदरणीय पवार साहेब, आदरणीय जयंतदादा पाटील, आदरणीय अनिल बाबूजी देशमुख, आदरणीय सुनीलजी भुसार, मेहबूब दादा, उपस्थित या विचार मंचावरील महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचे सर्व पदाधिकारी, आजूबाजूच्या परिसरातील जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, नगरपालिका सदस्य, अध्यक्ष आणि या ज्या सप्तशृंगीच्या पायथ्याशी मी आलेलो आहे, या सप्तशृंगी मातेला मी माझं वंदन करतो आणि येथील सर्व उपस्थित नागरिकांना वंदन करतो। मी येत असताना पहिले विचारून घेतलं का हा भाग आदिवासी बहुल आहे का, तर हा भाग खरंच आदिवासी बहुल आहे। आणि आता साक्षराताईंनी सांगितलं का ज्या नावानं या भारताच्या एका स्त्रीला सन्मान दिला आणि आदिवासी राष्ट्रपती म्हणून नियुक्त केल्या, पण खरंच नावासाठी केल्या का खरंच त्यांना न्याय दिला, हे दाढीवाल्याला विचारा लागन आपल्याला। आणि तो दाढीवाला इतका बदमाश आहे, त्यानं आता 4-5 न्यूज चॅनलले इंटरव्ह्यू दिले आणि मला वाटते ते पेड आहे का काय त्याचं त्याला माहित, आणि स्वतःच प्रश्न लिहून दिले का मला हे प्रश्न विचारा। आणि आता मग त्याला एक प्रश्न विचारला का तुम्ही तुमच्या आईच्या दर्शनाला जात होते फॉर्म भरायच्या पहिले, मग आता का करान बा, तर मा डोळ्यातून अश्रू गिश्रू असे नौटंकी बाज सारखे काढले आणि म्हणते या भारतातली प्रत्येक स्त्री माझी आई समान आहे। मग आपल्या बायकोचं का केलं? आणि प्रत्येक स्त्री आई समान आहे तर त्या मणिपूर मध्ये स्त्रियाची नग्न धिंड निघते, तर तुम्ही तिला न्याय का बरं दिला नाही, हा माझा प्रश्न आहे। या देशात ऑलिम्पिक विनर कुस्तीपटू म्हणते का या ब्रिजभूषणनं आमच्यावर लैंगिक अत्याचार केला तरी तुम्ही त्याचा राजीनामा नाही मागत, मग तुझी प्रत्येक या भारतातली स्त्री आई कशी असू शकते, हा माझा प्रश्न आहे। विचारा त्याच्या कार्यकर्त्याले, त्याच्या नेत्याले का खरंच तुम्ही या देशातल्या स्त्रियांना सन्मान दिला का? अरे बरोबर आहे का नाही? आणि जर तुम्हाला भारत असा पाहिजे असन का आपल्या आया बहिण्यांची नग्न धिंड निघाली असन पाहिजे, तर ह्या चोट्याले मतदान नाही करायचं। आपल्याला मतदान करायचा, इंडिया अलायन्सचा एक उमेदवार वाढवायचा आहे, आपल्या आया बहिणीची अब्रू भविष्यात राखली गेली पाहिजे। त्याच्यानंतर याने एक नारा दिला होता, ना खाऊंगा ना खाने दूंगा। हे चोट्ट काय म्हणे, ना खाऊंगा ना खाने दूंगा। यानं इलेक्ट्रॉल बॉन्ड मधून 6,000 कोटी रुपये जमा केले पक्षासाठी। तुम मुझे चंदा दो मैं तुम्हें धंदा दूंगा। म्हणजे कोविड वॅक्सिनची टेस्टिंगच पूर्ण व्हायची होती, तर त्याचे इंजेक्शन तुम्हाला लावासाठी परवानगी देऊन टाकली इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, आणि तुम्हाला टोचले आणि इंजेक्शन टोचल्यावर आता 15 दिवसाच्या अगोदर त्या कंपनीचा मालक सुप्रीम कोर्टात सांगते का या इंजेक्शननं हार्ट अटॅकचे झटके आणि ब्रेन हॅमरेज होऊ शकते। घ्या शेकून, द्या ना मत द्या त्याले चोट्याले। आणि 2014-2019 हे बीजेपी या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत शिवसेनेच्या भरोशावर वाढली। कोणाच्या भरोशावर वाढली? शिवसेनेच्या भरोशावर वाढली। शिवसेनेची करंगई पकडून महाराष्ट्रात राजकारणात हे मोठे झाले आणि आता त्या शिवसेनेचा पक्ष फोडला आणि त्याचीच नड्डी पिचकायला तयार आहे। यायला यायची जागा दाखवा। यायनं जे सुरत मार्ग गुवाहाटी नेले का नाही, तर ह्या जो म्हणते ना मैं फकीर हूं झोला लेके चल दो, साल्याच्या हातात झोलाच द्या आता। आणि त्याले कुठं पाठवा, तर ते 19ची निवडणूक झाल्यावर ते केदारनाथला गेलो होतं दर्शन घ्यायला, तिथं झोला घेऊन पाठवा। आणि तिथं ते समाधी गिमाधी घेतली होती त्यानं, हे समाधी घ्यायलाच गेलं पाहिजे, तिथं पुन्हा वापस नाही आलो पाहिजे। ते फकीर होतं, त्याला फकीर करा पुन्हा। त्यानं म्हटलं ना मैं फकीर हूं, तर आम्हाला फकीर नको करू, तू झाला तर चालते। बरोबर आहे का नाही? 100 स्मार्ट सिटी बनवीन म्हणे, एक नाही बनवली। हे तर सोडा, 100 स्मार्ट सिटीचा विषयच नाही। 2 कोटी रोजगार दिले का? होते थे गेले कोरोनात, गेले का नाही?
आणि अनफड गवार पंतप्रधान बनवला तर आता झेला लागल ना. घ्या ना मग शिकून, त्याला बसवलं आपण सत्तेत. यानं उद्योगपत्याचं, आता मी काही भाषणात सांगितलं का यानं उद्योगपत्याची 10,34,000 करोड रुपयाची कर्जमाफी केली. मी पुन्हा काल नेटवर सर्च केलं, 14,000 करोड रुपयाची, 14 लाख करोड रुपयाची कर्जमाफी केली या चोट्यानं उद्योगपत्याची. आणि या शेतकऱ्याची 1.5 लाख करोड रुपये कर्ज आहे जी हे कर्ज माफ करायची सोय नाही आहे म्हणते. ह्या आणि आदरणीय पवार साहेब कृषी मंत्री होते, मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान होते, तेव्हा 72,000 करोड रुपयाची कर्जमाफी त्यावेळेस 2009 केली. मी आता काही भागात फिरून राहिले, इकडून द्राक्षाचे ठीक आहे बगीचे वगैरे आहे, काही ठिकाणी केळीचे दिसले मला, काही ठिकाणी डाळिंबाचे दिसले. हे फळबाग लागवड योजना ही महाराष्ट्रात सुरू करणारे माणूस आहे आदरणीय पवार साहेब. आणि त्याच्यावर जे सबसिडी भेटते ड्रीपवर, तुषार सिंचनावर, हे पवार साहेबांनी चालू केली. यानं का केलं चोट्यानं, त्याच्यात काड्या केल्या. पहिले जर सबसिडी एका हेक्टरले जर तुम्हाला ड्रीप घ्यायचा आहे तर ते 1,20,000 रुपयाची होती, तर 50% सबसिडी असेल तर कास्तकाराले शेतकऱ्याला 60,000 भरा लागे. हे म्हणते चोट्ट पहिले 120 भर आणि सँक्शन झाली का तुझ्या अकाउंटवर येईल, आणि नाही झाली तर उरावर घेऊन बस. म्हणजे पुरा शेतकऱ्याचा सत्यानाश केला. आणि तुम्हाला सांगतो ठीक आहे, हे येऊन जाऊन नेहरूवर म्हणते का केलं काँग्रेसनं. अबे जे इकून राहिले ते काँग्रेसनं केलं, बरोबर आहे का नाही. हे तुम्ही जे इकून राहिले काँग्रेसनं का केलं. हे बीजेपीचे जेवढे नेते आहेत ते काँग्रेसच्या शाळेत शिकले, बरोबर नाही का. आणि जर काँग्रेसनं शाळा बांधल्या नसत्या तर मतदान का संडासात करायला गेले असते का. अरे हे काँग्रेसनं केलं आहे ना, तुम्हाला ऍक्सेप्ट करावं लागेल ते. आणि म्हणते हे अनपढ गवार आहे, नेहरूवर टीका करते. तुमची लायकी नाही आहे नेहरूवर टीका करायची. नेहरू कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीतून डिग्री घेऊन आली आहे, याची डिग्री डुप्लिकेट आहे साल्याची. त्याच्या स्पेलिंग युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग बरोबर नाही. 78ची डिग्री 93चा फॉन्ट आहे, आणि डिग्री अशा विषयात केली एंटायर पॉलिटिक्स या नावाचा विषयच नाही आहे भारतात. अरे मग यायचा तडीपार सोबती आहे, तो डिग्री घेऊन येते. मग त्याच्यावर 8-8 वर्षाच्या केसेस आहे. यायना आतंकवादी संसदेत नेले आहे. ते साध्वी प्रज्ञा सिंग 8 वर्ष जेलमध्ये होती. मालेगावच्या मस्जिदीसमोर बॉम्बस्फोट केला, तिच्या नावाने MAT होती ते, ज्याच्यात बॉम्ब भरून आणले होते. आतंकवादी नेले ना जी. तुम्हीच पहा का मतदान करायचं कोणाले. म्हणून या देशाची लोकशाही वाचली पाहिजे. ठीक आहे, असा पंतप्रधान निवडून दिला आपण का तो आपलं पोरग अग्निवीर नावाची भरती आणली का नाही. हे आता हे 75,000ची भरती काढली महाराष्ट्र शासनानं. तलाठी बनायचं असेल तर 1,000 रुपये फी, आणि या देशात कलेक्टर बनायचं असेल तर 100 रुपये फी आहे. कुठं न्याय मागायला जाता सांगा. आम्ही किती वेळा म्हणलं का फी 1,000 रुपये जास्त होते. हे पोरगा 8 परीक्षा देऊन राहिला, आणि 8 परीक्षेचे 8,000 रुपये कुठून आणतो ॲट ए टाइम. त्या अग्निवीर नावाच्या भरतीमध्ये पोरग 17 वर्षाच्या बॉन्डवर लागे. हे भरतीत पोराले पेन्शनची सुविधा होती, कॅन्टीनची सुविधा होती. तुमचा पोरगा शहीद झाला तर गावात तिरंग्यात लिपटून येत होता, त्याला मानवंदना देण्यात होती. सब ढोबर बंद केलं मोदीनं. आणि मोदी काय म्हणते 19व्या वर्षी तुमचं पोरग लागन, 23व्या वर्षी रिटायर्ड होईल. 23व्या वर्षी रिटायर करणारा आहे. लग्नाच्या वयात रिटायर करणारा एकमेव पंतप्रधान भेटला दाढीवाला. द्या ना त्याला, मग घ्या ना शकून. त्याला 430चं सिलेंडर महाग वाटत होतं, चोट्यानं 1130 केलं. इलेक्शनचं वर्ष आहे तर 200 कमी केले. वरून म्हणते कमी. अबे पण 9 वर्ष वकरले साल्या. कुठं टॅक्स नाही लावला जी. अन्नधान्यावर 5% टॅक्स लावून टाकला 30 किलोच्या कट्ट्यावर. तुम्ही जे गहू तांदूळ आणता 30-30 किलोचे कट्टे, तुरीच्या दाईचा कट्टा, त्याच्यावर 5% GST लावला. एज्युकेशनवर 18% GST लावला. इतकं बदमाश आहे. सर्वसामान्य लोकायले लुटून खाऊन राहिला. ह्या म्हणते ठीक आहे. आता राहुल गांधीवर टीका करते. राहुल गांधी फॉरेन वरून डिग्री घेऊन आले. आणि काँग्रेस पाशी कितीतरी नेते आहे शिकणारे आणि शिकलेले. शशी थरूर आहे. शशी थरूर कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीत लेक्चर द्यायला जाते. आणि हे अनपढ गवार हे लोकायले ज्ञान सांगून राहिले. आपल्या भारताचा पंतप्रधान स्वतः म्हणते मी शिकलो नाही, आणि तो 12वीच्या CBSEच्या पोट्याले परीक्षा पे चर्चा नावाचा कार्यक्रम घेते दिल्लीत. आणि दिल्लीत त्या पोट्याले सांगते का परीक्षेत जर कठीण प्रश्न आला तर पहिले सोडवा. अरे म्हणलं देवा, आता तुम्ही कोणता मास्तर म्हणान का कठीण पहिले सोडवा. पहिले का सांगा मास्तर सोपा सोडवा. या बयाडानं परीक्षाच नाही दिली.
याले का माहित का पहिले सोपी सोडवायचे का नाही का? आणि तुम्हाला सांगतो आमच्या इकडे इलेक्शन झालं, मोदीच्या सभेला लोक झाले तयार नव्हते. एवढा आक्रोश आहे लोकांचा, एवढा रोष आहे. 500 रुपये द्यायला तयार नव्हते, हजार दिले. आणि आज सभा घेतली, मी नाशिकची सभा ऐकली, पवार साहेबांसोबतच होतो मी बसून. तर त्या सभेत का म्हणते माहित आहे का मोदी? अल्पसंख्याकाले दिन म्हणते सगळं. आता अल्पसंख्याकात कोण कोण येते माहित आहे का म्हणा? त्याला जैन येते, ठीक आहे, या देशातले ख्रिश्चन येते, मुस्लिम सगळेच येते, हिंदू सोडून. मग आता त्याले दिन म्हणते आणि म्हणते आरक्षण खतम करण म्हणते SC STचं, आणि मुस्लिमांना याले आरक्षण देते. हे तरी माहित आहे का? राज्यघटनेचा अभ्यास तरी आहे का? आरक्षण कसं दिल्या जाते? ज्यानं मागितलं नाही त्याला 10% दिलं, आणि इथं मराठा बांधव आरक्षण मागून राहिले, त्याला आरक्षण नाही देऊन राहिले. आरक्षण हे जातीवर धर्मावर भारतात देताच येत नाही, संविधानाच्या चौकटीतच बसत नाही. मग ते समजलं तर पाहिजे कसं दिल्या जाते. आरक्षण हे ओबीसी ही प्रवर्ग आहे, त्या प्रवर्गात 3743 जाती आहे. म्हणजे एवढ्या जातीने ओबीसी येते, एवढ्या जातीसाठी ओबीसीचं आरक्षण आहे. एससीत अशा ठीक आहे जाती आहे, 300 काही जाती एससीत आहे, अशाच एसटीत आहे. असं कसं करण? मग हे सगळे आपल्याला ह्या कांद्याचा मुद्दा बोलणार नाही. यानं 2000 मेट्रिक टन गुजरातचा पांढरा कांदा निर्यात करायला परवानगी दिली. आता बवाल झाला, तो कांदा निर्यातीला परवानगी दिली, पण दुनियाभराच्या टर्म अँड कंडिशन लावल्या का आपला कांदाच निर्यात झाला नाही पाहिजे. म्हणजे गुजरातचं सरकार, गुजरात ह्या देशाचा पंतप्रधान आहे का गुजरातचा आहे? इथून सेमीकंडक्टरचा प्लांट नेला. कोणता प्लांट नेला? तो आपला वेदांता फॉक्सकॉन. टाटा एअरबसचा प्रोजेक्ट नेला. सगळ्या महाराष्ट्रातून नेणं चालू आहे. आणि मार म्हणते मार छत्रपती. आता भाषणा सुरुवातीला जय शिवाजीचे 3 नारे दिले यानं. आणि कार्यमनातून ते अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभाराचं मार उद्घाटन करायला आलता. केलतं का नाही माहित आहे का? एकही वीट नाही बसली तिथं, तरी 25 करोड रुपये खर्च झाले आहे त्याच्यावर. त्याचा हिशोब द्यावा बीजेपीनं. 25 करोड रुपये खर्च केले, एकही वीट नाही बसली छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची अरबी समुद्रात. कुठं खाल्ले ते पैसे? त्याच्यानंतर PM केअर फंड नावाचा फंड आणला होता कोरोनात. भारताचं संविधान म्हणते आर्टिकल 267 आहे, 267 कलम, आकस्मिक निधी. या देशावर युद्ध झालं, पाकिस्ताननं हमला केला, चीननं हमला केला, त्यावेळेस इंदिरा गांधीनं, त्यावेळेस नेहरूजीनं, युद्ध झालं, कोरोना सारखी परिस्थिती आली, भूकंप आला, तिजोरीत पैसे नसले, तर या देशाच्या पंतप्रधानांना आवाहन केलं का ह्या आकस्मिक निधीचा अकाउंट नंबर आहे, याच्यावर मदत करा. ह्या चोट्यानं का केलं माहित आहे का? प्रायव्हेट ट्रस्ट नावाचा फंड, PM केअर फंड तयार केला आणि पैसे घेतले तुमच्याकडून, आणि लोकांना माहितीचा अधिकार टाकला. ह्या म्हणते हिशोब देता येत नाही. कुठं गेले मग आमचे पैसे? गिटकले बंदे. अबे काही हिशोब द्यायला तयार नाही आहे. आणि आता या इलेक्ट्रॉल बॉन्डचा घोटाळा करोडो रुपयाचा करून ठेवला. म्हणून हे लक्षात ठेवा का हे या देशातल्या महिलांना न्याय देऊ शकत नाही, या देशातल्या बेरोजगार लोकांना न्याय देऊ शकत नाही, या देशातल्या शेतकऱ्याला न्याय देऊ शकत नाही. या देशाचं संविधान वाचवायचं असन, बेरोजगार युवकाचं भविष्य वाचवायचं असन, शेतकऱ्याला न्याय द्यायचा असन, तर येणाऱ्या निवडणुकीत भास्करदादा भगरे सर यांच्या चिन्ह नावासमोरील तुतारी या चिन्हासमोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मताने विजयी करा. ठीक आहे, मी एवढंच बोलतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.